श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळची वेळ होती. सकाळी जेवणाला काय बनवायचं म्हणून मी पालक डाळ आणि भात बनवला होता. तर आधी तर गेली आणि फ्रीजमध्ये शोधत राहिली भाज्या कोणत्या बनवू. मिस्टरांना पण विचारलं काय बनवतो. मिस्टर बोलले तुझ्या मनपसंतीचं बनव, कारण की मी तर आज बाहेर जेवायला जाणार आहे मित्रांसोबत. तर म्हटलं ठीक आहे, मी आणि माझी मुलगी एकटीच घरी, तर मग मी काय बनवू. मग मी म्हटलं पालक आणि डाळ बनवते आणि मस्तपैकी राईस बनवते. तर मी ते पालक रात्रीच निवडून घेतलेली होती. सहज आम्ही भाज्या सगळ्या निवडून वगैरे मग कापून चिरून मग फ्रीजमध्ये ठेवून देत असते. तर मी पालक घेऊन चांगली तिला धुवून वगैरे घेतली आणि थोडंसं पाण्यात भिजत ठेवली. आणि ती डाळ होती, डाळीला पण 2 पाण्याने धुवून भिजून ठेवत बसली. आणि थोडासा तांदूळ घेतला, जो माझी मुलगी आणि मी थोडंसंच खाणार आहे. तर मग इथे मी तांदूळ वगैरे घेऊन निवडून वगैरे घेतलं धुवून, त्यात पाणी आणि थोडंसं तेल मीठ टाकून शिजायला ठेवून दिलं. त्याच्यानंतर मग मी पालक वगैरे धुवून चांगला पालक करायला घेतला. इथे मी आता पालकला फोडणी वगैरे देऊन देईन. हिरव्या मिरच्या आणि एक लसूण घेतला होता, कारण की माझी मुलगी पण खाणार होती, म्हणून मी 1 आणि 1.5च मिरची टाकली होती, कारण की ती लहान असल्यामुळे ती थोडं एवढं तिखट खात नाही. मग इथे मी तेल वगैरे, जिरे मोहरीची फोडणी, लसूण वगैरे टाकून चांगलं लसूणला 2-3 वेळा चांगला धुवून घेतला होता मी, आणि कापून वगैरे घेतलं आणि फोडणीत टाकून दिलं. इथे जिरे मोहरी आणि हळद आणि हिरवी मिरची एवढं आणि थोडासा हिंग टाकला होता, आणि चवीनुसार मीठ टाकून इथे पालकला मी फोडणी देऊन दिली. इथे मी पालक टाकून दिला आणि नंतर मी थोडंसं त्या पालकला थोडं तेलामध्ये फ्राय करून घेईन आणि नंतर वरून डाळ सोडून देईन. आणि अशा पद्धतीने मी ही पालक डाळ बनवून घेते. तुम्ही कशी बनवणार ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी इथे डाळ कोणती टाकली, तर डाळ मी इथं मुंगाची टाकलेली आहे, कारण की लहान बाळाला मुंगाची डाळ खूप छान असते. आणि मी तुरीची डाळ सहजा खात नाही, कारण की ॲसिडिटी होते तर मुंगाच्या डाळीने. त्याच्यानंतर मी इथे रात्रीचे घसलेले भांडे होते ते मी इथे लावून घेतले, कारण की भांड्याचा खूप पसारा पडलेला होता. जो मी आता स्वयंपाक केला आहे ना, त्याच्या पण खूप भांडे पडले होते, मग ते मला या पाटीमध्ये ठेवायचे होते, म्हणून मी पहिले भांडे लावून घेतले. त्याच्यानंतर दुसरे भांडे घसायला घेतले. तर असा माझा दिवस असतो, तो असा कामामध्ये निघून जातो. आणि आज तर सॅटर्डे होता, मुलीला शाळेला सुट्टी पण होती, आणि तिची मागून रडारड चालू होते का मला घे मला घे मला घे. मी पटापटा कामं आवरून घेतले. आणि हे भांडे होते, जो खूप पसारा वाटत होता भांड्याचा, तो पहिले मी घसून घेतला, आणि त्याच्यानंतर मग मी बेसिन वगैरे पण धुवून घेतलं होतं. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर कमेंट करा.